महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रियेबाबतचं एक धक्कादायक वास्तव उघड झालंय। नोकरी करणाऱ्या 10% महिला गर्भपिशवी काढतात। डॉक्टरांचा सल्ला, मासिक पाळीचा होणारा त्रास, कर्करोगाची भीती या सगळ्यामुळे गर्भपिशवी काढली जाते। डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसमधून महिलांचे गर्भाशय काढण्याचा हा गोरखधंदा सुरू आहे। अनेक रुग्णालयांमध्ये विमाधारक महिलांवर गर्भाशय शस्त्रक्रिया करून पैसे उकळले जात आहेत। पुढारीची ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। गर्भाशय शस्त्रक्रियांच्या गोरखधंद्यांचा पर्दाफाश केला गेलाय। तर या सगळ्या संदर्भातले आणखी काही मुद्दे आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया। नोकरी करणाऱ्या तरुण मुलींसह 45 वर्षाच्या वरच्या 10% महिला गर्भपिशवी काढतात। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या शहरांमध्ये गर्भाशय काढण्याचं प्रमाण 10%च्या घरात आहे। 25 ते 30ल्या महिलांना गर्भाशयातील फायबर गाठींचं कारण सांगितलं जातं आणि गर्भाशय काढलं जातं। 40 उलटलेल्या महिलांना तर किरकोळ कारणासाठी सुद्धा गर्भाशय काढण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो। अनेक कारखान्यांमध्ये कंत्राटी स्वरूपातील महिला कामगारांचं गर्भाशय काढलं जातं। डॉक्टरांनी दिलेला सल्ला, मासिक पाळीचा होणारा त्रास, कर्करोगाची भीती या अशा कारणांमुळे महिलांची गर्भाशय काढली जातात। डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिसमधून महिलांचा गर्भाशय काढण्यासारखे हे गोरखधंदे अनेक शहरांमध्ये सुरू आहेत। अनेक रुग्णालयांमध्ये विमाधारक महिलांवर गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातात, पैसे उकळले जातात। हा धंदा डॉक्टरांकडून सुरू आहे। गर्भाशय काढल्यामुळे महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। हार्मोनल इम्बॅलन्स, कंबर दुखणं, नेहमी पोटात दुखणं, किडनीवर परिणाम होणं अशा अनेक समस्या त्यानंतर उद्भवतायत। अंगदुखी, हातपाय सुजणं असे अनेक त्रास महिलांना गर्भाशय काढल्यावर सहन करावे लागतात। अत्यंत धक्कादायक वास्तव हे समोर आलेलं आहे। महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रियेबाबतचं हे धक्कादायक वास्तव आहे। विशेषतः नोकरी करणाऱ्या 10% महिला गर्भपिशवी काढतात असं या सगळ्यामधून आता समोर आलेलं आहे। कॅन्सरग्रस्त महिलांनाच गर्भाशयाची ही पिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो असं डॉक्टर अमोल गीते यांनी पुढारी न्यूजला सांगितलंय। आपण बघूयात ते नेमकं काय म्हणतात। जनरली गर्भपिशवी ज्यांना काढायची असते अशा महिलांना फायब्रॉइड म्हणून मोठ्या गाठी असतात, मल्टिपल फायब्रॉइड्स असतील किंवा ॲडेनोमायोसिस म्हणजे गर्भपिशवीला जर सूज असेल, अशा महिलांमध्ये पण आपण गर्भपिशवी काढण्याचा सल्ला देत असतो। त्याचबरोबर काही महिलांना गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर असेल किंवा गर्भपिशवीच्या आतमधल्या अंतःस्त्राचा म्हणजे ज्याला एंडोमेट्रियम म्हणतो त्याचा कॅन्सर असेल किंवा अंडाशयाचा कॅन्सर असेल, अशा कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये गर्भपिशवी काढणं योग्य आहे। परंतु कुठल्याही प्रकारचा मोठा आजार नसताना गर्भपिशवी काढणं हे अवॉइड केलं पाहिजे। तर रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि यातूनच गर्भाशय काढण्याचा निर्णय महिला घेत असल्याचं दिसून येत आहे असं आयुर्वेद तज्ञ मधुरा कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे। सध्या स्त्रियांना संसार आणि करिअर याची कसरत सांभाळता बऱ्याचशा मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं। म्हणजे उदाहरणार्थ करिअर की लग्न यापासूनच सुरुवात होते आणि त्यामुळे उशिरा लग्न होणं किंवा अपत्य उशिरा होणं किंवा बरेच वेळा काही नैसर्गिक अर्जेस स्त्रियांच्या दाबल्या जातात आणि त्या संवेदना दाबल्यामुळे सुद्धा अशा प्रकारे गर्भाशयाला त्रास होतात आणि गर्भाशय निरहणाची शस्त्रक्रिया करावी लागते। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। निकेश, या सगळ्यामध्ये आता डॉक्टरांकडून अशा पद्धतीनं सल्ला दिला जाणं आणि मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्भपिशवी काढण्या जाण्याचा एक प्रकारे गोरखधंदा सुरू असल्याचं आपण म्हणतोय, याबाबत कुठली कारवाई का होत नाही? या सगळ्या गोष्टींकडे तितकं गांभीर्यानं का बघितलं जात नाहीये? तर नक्कीच महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात गर्भाशय काढण्याची वेगवेगळी कारणं जी आहेत ती गेलेली आहेत। ती पाहता अनेक प्रश्न जे आहेत ते उभे राहिलेले आहेत। सुरुवातीला आपण जर पाहिलं तर ऊस तोडणीमध्ये सहभागी होण्यासाठी गर्भाशय काढणे ही अट अगोदर घालण्यात आली होती, असं मुकादमा काढणं सांगण्यात आलं होतं आणि महिलांची सर्रासपणे गर्भाशय जी आहे ती काढली गेली होती आणि हा प्रकार 2019च्या एप्रिल महिन्यात उघडकीस आला होता। या महिलांची काही प्रकरणं अभ्यासली गेली, त्यामध्ये नवीन बाजू आता पुढे आलेली आहे
त्यामध्ये महिलांची गर्भपिशवी काढण्याची जबरदस्तीही केली गेली नव्हती. मात्र खासगी डॉक्टर पिशवी काढण्यासाठी महिलांना प्रोत्साहित करत होते. आता गर्भाशय काढणे हा मुद्दा मानवी हक्कांशी जोडला गेलेला आहे. कुठलेही काम देण्यासाठी गर्भपिशवी काढण्याची अट घालणे हे मानवी हक्काचं एक प्रकारचं उल्लंघन आहे, असा मुद्दा सामाजिक संस्थांनी लावून धरलेला आहे. 2019चा हा प्रकार समजून घेण्यासाठी एक समिती नेमली गेलेली आहे, जी बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 13,000 महिला ऊसतोड कामगार म्हणून काम करतात. या महिलांची गर्भाशय पिशवी जी आहे ती काढली गेलेली आहे. मासिक पाळीमध्ये काम बुडते किंवा दिवसाचा पगार मिळत नाही म्हणून या महिलांचं गर्भाशय जे आहे ते काढल्याचे आढळून आलेलं होतं. आता गर्भाशय काढण्याचा हा मुद्द्यावरून प्रश्नांची गुंतागुंत जी आहे ती अनेक वाढत चाललेली पाहायला मिळते. हा प्रश्न सोडवण्यासाठी जनजागृती जी आहे ती करण्याची एक समिती जी आहे ती सुचवण्यात आलेली आहे. गर्भाशय काढण्याचा हा मुद्दा बीड सारख्या ग्रामीण भागाचा आता शहरी भागामध्ये येऊन पोहोचलेला आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काही क्षुल्लक कारणावरनं देखील आता गर्भाशय काढण्याचा प्रकार जो आहे तो वाढत चाललेला आहे. मोठमोठ्या रुग्णालयामध्ये विमाधारक महिलांच्या अशा शस्त्रक्रिया करून रुग्णालय जे आहेत ते पैसे मिळवण्यासाठी सर्रास प्रकारे असे प्रकार जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यातच महत्वाचं म्हणजे जे इंटर्न्स असतात, जे डॉक्टर ची जे प्रॅक्टिस करत असतात, त्या डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिस मधून देखील असे प्रकार जे आहेत ते आता घडताना देखील पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी यावरती कारवाई झाली पाहिजे. हे प्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारने किंवा आरोग्य केंद्राने जे आहे ते प्रयत्न करण्याची गरज जी आहे त्याचं सामाजिक संस्थांकडनं किंवा डॉक्टरांकडनं सांगितलं जात आहे. निकेश, आता जसं तुम्ही म्हणालात की डॉक्टरांच्या कट प्रॅक्टिस मधून हे असे प्रकार सुरू असल्याचं समजतंय. सामाजिक संस्था जर या बाबतीत काही पाऊल उचलायला तयार असतील तर त्यांच्याकडून याबाबतची तक्रार कुठे अधिकृतपणे करता येईल का, जेणेकरून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत किंवा या डॉक्टरांवरच या बाबतीत निर्बंध लागतील? जसं मी सांगितलं की ज्या वेळेला 2019 मध्ये हा सर्व प्रकार जो आहे तो समोर आलेला होता, त्यानंतर एक समिती जी आहे ती नेमण्यात आलेली होती. अनेकदा उपसभापती नीलम गोरे यांनी देखील हा प्रश्न जो आहे तो विधानसभेमध्ये उपस्थित केला गेला होता. जर त्यावेळेला ग्रामीण भागातल्या काही रुग्णालयांवरती आणि डॉक्टरांवरती कारवाई केली गेलेली होती. मात्र ग्रामीण भागात नंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरी भागामध्ये पसरलेला पाहायला मिळतो. मात्र या प्रकरणाकडे अजून तरी कोणाचं लक्ष जे आहे ते गेलेलं नाहीये. त्यामुळे आता ह्या प्रकरणाकडे संपूर्ण चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी जी आहे आता सामाजिक संस्थांकडनं केली जात आहे. जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निकेश. पुढारीची ही एक्सक्लुसिव्ह बातमी आपण बघतोय. गर्भाशय शस्त्रक्रिया करण्याचा गोरखधंदा सुरू होता, ज्याचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. महिलांच्या गर्भाशयाच्या संदर्भात अनेक कारणं दिली जातात आणि त्यावरून विशेषतः 45 वर्षाच्या वर किंवा अगदी तरुण वयातल्या मुलींचा सुद्धा गर्भाशयाची ही पिशवी काढून टाकण्यासाठीचा गोरखधंदा डॉक्टरांकडून सुरू असल्याचं आता उघड झालेलं आहे.